हॅलो, हॅलो. हॅलो. हम्म. हा सर नमस्कार. बबनराव खेडकर बोलतो पाथर्डीवरून. बोला. काय नाही तुम्हाला एक निमंत्रण द्यायचं होतं. आपल्या इथं मोठा कार्यक्रम आहे. कसला? सप्ताह असतो सर 14 दिवसाचा. बर. तर ते आपले चांडाळ चौकडीचा कार्यक्रम नसतो का? हो. तर ते लोक येणार आहेत म्हणजे मग आपण ठेवलेला आहे तो कार्यक्रम. बर. तर तुम्ही आलं तर बरं होईल. मग मी काय करणार तिथे येऊन बातमीसाठी? नाही बातमी पण आपली भेट होईल. तुम्हाला आमचा परिचय. आता तुम्हाला तर तुमच्या बीडमध्ये याल तर आम्हाला भेव वाटतंय. भ्यायचं काय, आम्ही राहत नाही का बीडला? आता पण काय बाबा ते आम्ही तर सारखं गुंगून गेलो सर गुंगून. काय सगळे असते, सगळे तेच बातम्या तेच बातम्या. नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा घटना घडतात. बीडमध्ये घडतात असं नाही. पण हा काय आहे, सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधींनी बी सांभाळल्या पाहिजेत, जनतेने सांभाळल्या पाहिजेत, सत्ताधारी लोकांनी सांभाळल्या पाहिजेत. आता हा ना माध्यमाला काय सर. असतं, मतदारसंघामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात, पण सगळ्या त्यात दाखवायच्या ठरल्या तर ते टीआरपीच्या विषयाने दाखवतात लोक. अहो सर आता मी वंजारी आहे हम्म. खेडकर म्हणून तुमच्या हो, लक्षात आलं असन. हो, हो. मग मी आरोपी आहे का सर? माझी नाही ना, जात नाही. आरोपी आहे का सर? नाही, नाही, नाही. अहो मी आतापर्यंत तुम्हाला सर 35 वेळा रक्तदान केलं. समाजकार्य एवढं म्हणजे खरंय, कोणीही अडी अडचणीत असो, म्हातारा असो, लहान लेकरू असो, शाळेतला असो, प्रत्येकाला मदत करतोय ना सर आम्ही. बिलकुल करायला पाहिजे. खरंय. पण मग आम्हाला पण आरोपी. नाही, नाही, नाही. तसं करताच येत नाही ना. अहो काही बघा ना समाज तुम्ही. ऐका, काय आहे, ठराविक काही लोक 2-4 लोक चमकोगिरी करण्यासाठी करतात एकमेकांना. आता ते कुठलाही एखादा सुज्ञ माणूस असं थोडीच म्हणतो, की नाही, नाही, ते सगळा समाज दोषी आहे एकामुळं, आणि तसं होत नसतंय. मग आम्हाला तेच म्हणायचं सर. तो आम्ही डायरेक्ट आमची जातच आरोपी करून टाकली नाही, बाबा नाही, तुम्ही. नाही. मी त्याच्यावर अनेक वेळा बोललोय. आरोपी हा. आरोपी असतो आणि त्या जातीचा त्याचा काही संबंध नाही. खरं तर आरोपीला जातच नसते मुळात. अहो त्यांनी काय आमचा ठेका घेतला का 4 लोकांनी गावगुंडांनी? नाही ना, नाही ना. ते तुमचे मालक थोडीच आहेत. ते ते त्यांच्या पद्धतीने अहो वागतात ते. मग उद्या तर मग आम्ही आमच्या मुलाचं नाव शिवाजी ठेवायचं नाही का? आमच्या मुलाचं नाव संभाजी ठेवायचं नाही का? आमच्या मुलाचं नाव तुकाराम ठेवायचं नाही का? खरं आहे, खरं आहे. अगदी खरं आहे. अहो कवत का त्यांच्या लोकांनी मग आमच्या भगवान बाबाचं ठेवायचं नाही का? वामन नाव मुलाचं ठेवायचं नाही जी, का? जी, जी. खरं आहे. म्हणजे एवढी दरी निर्माण झाली सर, की भयान असं अंगावर शहार येते नाही, बाबा ते आमच्या तर. खरं आहे तुमचं. अत्यंत खरं आहे. तुम्ही जरी इथं राहत नसला तरी तुम्ही सगळी परिस्थिती जाणून आहात, आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे बघा. सामाजिक लोकांनी पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा एकोप्याच्या केल्या तर बरं राहील. नाहीतर आम्हाला काय, अगोदरच आम्ही दुष्काळात असतो. अ, हं. महागाई आमच्या बाजूला पुरलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला फार भेडसावतील पुन्हा नंतर भविष्यात. मग आमची भावी पिढी, जे भविष्यातले लेकरं-बिकरं असतील त्यांचं काय? नाही ह्या लोकांनी ना फार जातीत लई मोठी तरी सर आता माझं 50 वय होऊन गेलं. जी. आतापर्यंत ह्या 2 वर्षातच मी म्हणजे असं वंजारीने मराठावाद बघतो खरंय, बाबा. खरंय, खरंय, खरंय. खचून गेला माणूस. अगदी असं पाकिस्तान भारत झालं की काय आमचं मामात असं व्हायला लागलं. खरंय ना, बिलकुल खरंय ते. काय बाबा हे लोकांनी गावगुंड काहीतरी करतात. बरं नेते बी लगेच आपण आपली जात वाढायला बघतात. नाही, आता हे त्यांना काय असतंय, नेत्यांना आपल्या त्याच्याशिवाय आधारच नसतो ना. आता कुठेतरी आपलं पाठीशी घालायचं म्हणजे थोडंफार पॉलिटिकली वजन दाखवण्यासाठी आपलं करायचं. आता समर्थकांना बी काही पर्याय नसतो. आता नेत्याच्या माझे मागे तर उभं राहावं लागतं. पीएम रिपोर्टचं मला म्हणजे प्रत्यक्षात नाही पण थोडं वाचवण्यासारखं वाटतं, की बुवा संतोष देशमुखला तर न्याय मिळाला पाहिजे बुवा. हो, ते संतोष देशमुख मेलेला नाही. त्यांच्या आई-वडिलाचं लेकरू मेलेलं नाही. बरोबर. ते आमचं पण लेकरू आहे. जी. ते आमचा भाऊ आहे. खरंय, खरंय, आणि खरंय. प्रत्येकाचं एक उमदा तरुण सरपंच गेलाय. हे जी, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. बिलकुल खरंय ते. आणि त्याच्या जे गुन्हेगार असतील त्याला फाशी नाही त्याच्यापेक्षा काय असेल ती व्हावा. वेगळी कडक शिक्षा. बरोबर आहे. खरं आहे. अगदी खरं हां, आहे. ते कोणीही असो. पण अगदी खरं आहे. विषय सर असा येतो, की बुवा ह्यांचे जे राजकारण उठवलं ना, बुवा हं, संतोष देशमुखचे डोळे जाळले, हं, संतोष हं, देशमुखचं गुप्तांग कापलं. हं, पण हं, पीएम रिपोर्टमध्ये मला असं कळतं, की बाबा डोळे जाळले नाहीत आणि हं, हं, हं. गुप्तांगाला काही असं नाही. म्हणजे हा मराठा समाज पेटून उठला पाहिजे. हे हां ना, ते भाषण कर्त्याचं एका काम आहे. माणसात माणूस राहिला नाही पाहिजे, ही सगळी प्रक्रिया. हां, म्हणजे हेच दुर्दैव आहे आपलं. खरं आहे ना.
मी तर म्हणतो जेवढे वंजारी होते ना त्या परिसरात हम्म. तेवढे लोक येतात ना, वंजाऱ्याच्या लोकांनी येणाऱ्या पाहुण्याला जेव घालायला पाहिजे होता बिलकुल खरंय, बिलकुल आणि खरं. स्वागतच करायला पाहिजे होतं त्यांचं. हो. पण हे तुम्ही आमच्यात काहीच नाही हो, पण आपले नेते हे जे चार टकूचे आहेत यांनी जे ठेके घेतले जसे असे बिलकुल ते खरंय. आपल्याला आपल्यात दुरी निर्माण हो, करायला दरी निर्माण प्रयत्न करते आहेत. त्यांच्या फायद्यासाठी. त्यांना तिकडे मेजॉरिटी हवी असते. त्यांना हा तिकडे हा लोक आश्रय हवा असतो. मग त्याच्यामुळे लोकांच्या, सामान्य लोकांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा बळी चालला ना काय. आता काय झालं, माझ्या गावापासून एक 10-20 किलोमीटरवर मौरी म्हणून गाव आहे. हो. ते 8-10 वर्षाची घटना आहे, तेव्हा मी सरपंच होतो. हं, हं. अहो तिथे एका मुलीवर खरोखर अत्याचार झाला बा. हं, हं. तर मी गेलो बाबा तिथं 20,000 रुपयाचं त्यांना मदत केली. जी. आता ते आपले बी लेकरूच आहे ना. खरंय. आम्हाला एवढी तळतळ वाटते आणि काय बाबा हे जातीचं वाद उभा केलं भूत काही कळत नाही आम्हाला. नाही, नाही. त्याच्यामुळे फार नुकसान झालं बघा समाजाचं. अहो मी तर म्हणतो उद्या आमच्या समज माझं दुकान आहे, मी जर माझं नाव टाकावं की नाही दुकानावर म्हणजे कोणी हो येणार ना. की नाही हे असं झालंय ना. अत्यंत अडचण झाली बघा ही. आणि सगळ्या समाजातल्या व्यावसायिकाची अडचण आहे बरं का ही. आहे ना मग तेच ना. आणि त्याचा व्यवसायाला सुद्धा फार मोठा फटका आहे साहेब. आहे ना कुठेतरी आहे ना. एखाद्या गावामध्ये एकच दुकान असतं आणि तिथं मेजॉरिटी कमी असणार आहे, किंवा मग उद्या काय करायचं त्या दुकानदाराचं? हा उद्या हो, ठीक आहे समज ना, तुमचाही वेळ वायाला चालला ना. तुम्हाला जरा थोडंसं लांब जावं लागेल त्या दुकानात मग न जाण्यापेक्षा. ग्राहकाला तर अडचण होणार आहे आणि दुकानदाराला अडचणच होणार आहे ना. होणार आहे ना. या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे हो. कुठेतरी घटनेवर घटने घडत चालल्यात. पाठीमागं ती एक आंदोलनाचा विषय होता. पुन्हा नंतर हा तो संपला, की हा दुर्दैवानं पुढे आला. मला तर फक्त एकच विनंती आहे सर तुम्हाला. हं. तुम्ही आवाज उठवा बरं जरा. नाही आपण आम्ही तुम्ही एक आहेत एवढाच आवाज उठवा बिलकुल तुम्ही. खरंय, बिलकुल खरंय. तसं करायचंय आपल्याला हे. हा आणि कुठेतरी सगळ्या लोकांना पुढे येण्याची गरज आहे. सामान्य लोकांनी पुढे येणं गरज आहे. हा नेत्यांना तुम्ही ह्यांची आमच्या ह्यांची भांडणं करू सारख्याच्या द्या नेत्यांना. मुलाखती घ्या. आमच्या सारख्याच्या म्हणजे हे पुढारी सोडवूनच द्या. नाही, नाही, बिलकुल. नेत्याने त्यांचं करू द्या राजकारण. त्यांचं त्यांना हा त्यांना लक लाभ आहे. ते कोणाला सत्तेत राहायचं असेल नसेल, कोणाला कोणी मंत्रिपद पाहिजे असेल नसेल. पण इथं हम्म. आपण थोडंफार सामान्य लोकांनी पुढे येऊन जरा हे थोडं दरी मिटवण्याचं काम केलं पाहिजे आपण. बर 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 तेवढं करा भाऊ आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. नक्की, 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 नक्की. आणि या ना सर एकदा. नाही, येणार आहे ना, मी तिकडे येणार आहे. अहो एकदा पाथर्डीला येऊन गेले तुमची नंतर मी मुलाखत म्हणजे पाथर्डीला बऱ्याच लोकसभेत. वेळा आलो मी. इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा आलो. हा ना. हं. मला कॉलच नाही झाला सर तुमचा, मी तिथं पाथर्डीत आलो असतो ना. नाही, आता ते मी जरा गडबडीत असल्यामुळे मला बरेचसे फोन आले. तिथले डॉक्टर मित्र आहेत माझे. हा हा 2-3 हा जणांचे मला फोन आल्यावर, "सर तुमचेच आहेत ते आपले." काय नाव आहे त्यांचं? काय घुले काहीतरी नाव आहे त्यांचं. अच्छा. हां. तर ते, आणि ते काय नाव आपलं, गोकुळ भाऊ, ते माझे मित्र आहेत ना. गोकुळ गोकुळ तो ना मग आता आम्ही फ्रेंडच आहेत ना दोघं हां. लय खास मित्र गोकुळ आहे. भाऊंचा मित्र डॉक्टर आहेत. पुन्हा ते काहीतरी नाव आहे ते डॉक्टर. हा तुम्ही बरेचशा मुलाखती घेतल्या स्टँडवर मी मला नंतर मोबाईलवर पाहायला मिळालं. हां. आणि आपला एवढ्यात फोनच नाही झाला सर. हां, हां, हां. मी तुम्हाला फोनच नाही झाला म्हणजे मीच नाही केला तुम्हाला हो, जवळपास ते वर्ष काय काम झालं. पण नसल्यामुळे आणि काय जरा इलेक्शनचं संपलं. हम्म. हां. आणि मी फोन का नाही करत सर काय बा तुम्ही बिझी असतात आम्हाला काही काम हं. नसतात. त्यामुळे तुमचा वेळ वायाला जाऊ नये म्हणून. हं. एकदा जेवायला या. आणि झालं ना तर आज सप्ताह उभा राहिला बरं का 23 ला समाप्ती. बरं. सगळ्यात मोठा सप्ताह असतो आमचा 14 दिवसाचा. जी. मग आज खंडूबाबा, भगवान बाबा, वामन भाऊ हे हं. पुण्यतिथी एकत्र घेतो. मग मध्ये जे येतात ना बा दळूजी, मळूजी हं, हं, म्हणजे हं. प्रत्येक समाजाचे संत होऊन गेले ना. हो, हो. 14 दिवसात ह्या सगळ्या लोकांच्या पुण्यतिथ्या घ्यायच्या. आणि 2 टाइम जेवण प्रत्येक गाव म्हणजे अख्ख्या गावाला जेवण असतं 2 टाइम. बरं, बरं, बरं. सगळे लोकं येतात का तिथं, सगळ्या जाती धर्माचे लोक? अहो ते आमच्याकडे नाही तो माहुनी आमच्या इथं म्हणजे 3-4 हजार माणूस जेवायला असतं दर दिवस. तर हे चालू असणाऱ्या त्या पिढीमध्ये 1-2 वेळेस येऊन जातो मी तिकडं. मी तुम्हाला फोन करेल. हो या बरं. आणि ते चंडाळ चौकडीचा कार्यक्रम नाही विष्णू महाराज आपलं ते भारत महाराज शिंदे. बरं, 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 बरं. आणि त्यांचा कार्यक्रम ठेवला 18 तारखेला तुम्ही झालं ऍडजस्ट या. बरं चालतंय. मला ती एकदा कार्यक्रम पत्रिका असेल तर पाठवा. मग थोड्या वेळाने तुमच्या व्हॉट्सअपला टाकू का? हो, चालतंय, चालतंय. पाठवा. हो ओके येस. बाकी काय चाललं सर? काही नाही, बस ठीक. आता हेच तुम्ही म्हटलं ते आपल्याकडे जबाबदारी आहे समजा. हा हो, नक्की सामाजिक आमची तुम्हाच अपेक्षा आहे भाऊ. हां ना, हां ना.
एक आम्ही सामाजिक भान म्हणून, जबाबदारी म्हणून ते पुढे करायचं आपल्याला. हो, आणि आमची एवढी दरी जी निर्माण झाली हं, मराठा वंजारी, हं. एवढी बुजवायचं आणि याचं ब्रिज बनवायचं म्हणजे पूल तयार करा असं तुमच्याच हातात बिलकुल, आहे. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. उद्या मी मराठ्याच्या मुलीच्या लग्नाला मी मामा आहे असं ना? ह्या भावनेनेच गेलो पाहिजे. आणि बिलकुल, माझ्या बिलकुल. मुलीचं लेकराचं लग्न आहे मराठा बांधव, मी त्या मुलाचा मामा आहे, मुलीचा मामा आहे, ह्या भावनेनेच मी एकूणाराच्या लग्नाला, एकूणाराच्या बिलकुल. दुकानात, एकूणाराच्या सुखा-दुःखात सामील झालो पाहिजे. बिलकुल, बिलकुल. हे पुन्हा एकदा नव्यानं कुटुंब उभं राहिलं पाहिजे तेव्हा अगदी, महाराष्ट्राचं. अगदी. अहो, आम्हाला त्यांची गरज आहे, दर दिवस गरज आहे आणि त्यांना बिलकुल आमची गरज गरज आहे. आहे ना. बिलकुल गरज आहे साहेब. सगळीच गरज हो. आहे. एकमेकांच्या प्रत्येक क्षणाक्षणाला गरज आहे माणसाची. मग असं कसं? बरं ते हं. काही लोक नाहीत ना, आम्ही जाती पाडल्यात या. जातच नाही मी तर जातच म्हणतोय. नाही, माणूस हा सगळ्यात मोठी जात आहे. सगळ्यात मोठी जात आणि जाती जोडायचं काम वारकरी संप्रदायाने केलं ना, वारकरी पहा ना संप्रदायाने तुम्ही. केलं. मागच्या महाराजांमध्ये एक फोन आला होता. काय हं, नाव आहे त्यांचं, ते आळंदीचे महाराज होते. ते म्हणले, हं. "आम्हाला 40 वर्ष लागले हे सगळे लोकं एकत्र एका छताखाली आणायला, कीर्तनात हे करून. आणि काही अं, दिवसांमध्ये हे सगळं विस्पारून गेलंय. आम्हाला फार वाईट वाटतं याचं." अगदी, अगदी, हां. अगदी. तर ते पुढे आणण्याचं काम तुम्ही, आम्ही वारकरी संप्रदाय असेल किंवा मग सामाजिक क्षेत्रातले काही लोकं असतील, हे मिळून आपण पुढे करू आणि हो, हे हो. एकत्रित आणू. आणलेच पाहिजे तर नाहीतर काय आहे, भयान होईन उद्या ते आमचे खून करतील. आमचे बी हुकलेले डोक्याचे त्यांच्या अंगावर हात टाकतील. हो ना, मग आता ते होणारच नाही. एकमेकांच्या अंगावर आल्यानंतर होणारच नाही. आता ते आ- राजकारणी लोकं काही ऐकायलाच तयार नाहीत. आपण पुढे होऊन बिलकुल या नाही. सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे त्यांना तरी अगदी, थोडंफार अगदी. कळेल. अगदी केलं आणि राजकारण्याला असं ठेवलं पाहिजे. बरं हे काही खरे राजकारणी नाहीत. हे गुंड आहेत पूर्ण. हां, नाही तर हे राजकारणी लोकांमध्ये त्यांची त्यांची पद्धत असते. एकमेकांना कसं काय करायचं, काय करायचं. हे त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये जायलाही नको आणि नाही, नाही. त्या सगळ्या गोष्टी त्यांना लक-लाभ असू द्यात. आपण आपली कामं करू. आपण आपले काम करू. फक्त हां, जरी एवढी बिलकुल. बुजवायची. सामाजिक स्तरावर आपण आपली कामं करू. अगदी, 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 अगदी. येस. थँक ओके, सरपंच. ओके, मी ओके, भेटतो ओके. तुम्हाला तिकडे पाथर्डीला येऊन. हो, नक्की. माझाच जी, फोन आहे हा. सेव्ह जी, करून जी, घ्या. जी. हो, हो. ओके.